कन्या राशीच्या लोकांबद्दल एक असे रहस्य आहे जे बहुतेकांना कधीच समजत नाही. ते शांत असतात, पण त्यांच्या मनात चालणारे विचार अनेकांना आश्चर्यचकित करू शकतात. काही सवयी, काही निर्णय आणि काही गुपित गुण कसे असतात जे त्यांना इतर सर्व राशींपेक्षा वेगळे बनवतात. विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी इतक्या अचूकपणे घडतात की ते योगायोग आहेत की त्यांच्या स्वभावाची ताकद हा प्रश्न पडतो. आज आपण कन्या राशीच्या अशाच काही अनोख्या पैलूंविषयी जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुम्हालाही स्वतःबद्दल एक नवीन सत्य दाखवतील. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची माहिती अनेक कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडू शकते. कन्या राशी, तुम्ही छोट्या गोष्टींमध्येही परफेक्शन का शोधता? सत्य बाहेर आलं. कन्या राशीच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. त्या कोणतेही काम अर्धवट किंवा निष्काळजीपणे करत नाहीत. मग ते नातेसंबंध असोत, करिअर असो किंवा दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टी. प्रत्येक ठिकाणी त्यांना एक विशिष्ट दर्जा आणि शिस्त हवी असते. अनेकांना वाटते की कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीत दोष शोधतात, पण वास्तवात ते दोष शोधण्यासाठी नव्हे तर गोष्ट अधिक चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतात. तुमच्या मनात सतत विचारांची एक साखळी सुरू असते. एखादी गोष्ट पूर्ण झाली तरी तुम्ही पुन्हा तिचा विचार करता. काही सुधारणा शक्य आहेत का हे पाहता. यामुळेच अनेक वेळा इतरांना तुम्ही खूप गंभीर किंवा कठोर वाटू शकता, पण तुमचा हेतू कधीच कोणाला कमी लेखण्याचा नसतो. उलट जे काम तुम्ही करता ते उत्तम व्हावे हीच तुमची इच्छा असते. कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे तुमची निरीक्षण शक्ती खूप तीक्ष्ण असते. ज्या गोष्टी इतरांच्या नजरेतून सुटतात त्या तुमच्या लक्षात येतात. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातला बदल, वागण्यातली सूक्ष्म हालचाल किंवा एखाद्या परिस्थितीत लपलेले सत्य तुम्ही सहज ओळखू शकता. म्हणूनच तुम्हाला फसवणे इतके सोपे नसते. परफेक्शन शोधण्यामागे आणखी एक कारण म्हणजे तुमची जबाबदारीची भावना. तुम्हाला जेव्हा एखादे काम दिले जाते, तेव्हा ते सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्हाला माहीत असते की छोट्या चुका पुढे मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही आधी सावध राहता. काही वेळा हीच सवय तुम्हाला तणावातही टाकते, कारण तुम्ही स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवता. नातेसंबंधांमध्येही कन्या राशीचे लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला आधी नीट समजून घेण्याचा प्रयत्न करता. एकदा विश्वास बसला की मात्र तुम्ही त्या व्यक्तीसाठी पूर्णपणे समर्पित होता. पण जर कोणी वारंवार खोटेपणा केला किंवा विश्वासघात केला तर तुम्ही शांतपणे दूर जाणे पसंत करता. कारण तुमच्यासाठी प्रामाणिकपणा हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. विशेष म्हणजे तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, पण स्वतःच्या भावना व्यक्त करण्यात अनेकदा मागे पडता. लोकांना तुमचा त्याग आणि काळजी लगेच दिसत नाही, कारण तुम्ही त्याचा गाजावाजा करत नाही. मात्र ज्यांना तुमची खरी ओळख असते त्यांना माहीत असते की तुमच्या मनात किती प्रेम आणि आपुलकी दडलेली आहे. सत्य हे आहे की कन्या राशीचे लोक परफेक्शन शोधतात, कारण त्यांना जीवन अधिक सुंदर, व्यवस्थित आणि अर्थपूर्ण बनवायचे असते. ते प्रत्येक गोष्टीत उत्कृष्टतेचा शोध घेतात, कारण त्यांना माहीत असते की यश नेहमी मोठ्या गोष्टींमधून नाही तर छोट्या छोट्या गोष्टी योग्य केल्याने मिळते. आणि हीच सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळे आणि विशेष बनवते. कधी कधी स्वतःवर थोडी कमी कठोरता आणि थोडे अधिक प्रेम दाखवले तर तुमच्या आयुष्यातील आनंद अनेक पटीने वाढू शकतो. कारण प्रत्येक गोष्ट परफेक्ट असणे गरजेचे नसते, पण प्रत्येक क्षण मनापासून जगणे नक्कीच गरजेचे असते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष गोष्ट दिसून येते. त्या बाहेरून शांत आणि संयमी दिसत असल्या तरी त्यांच्या मनात सतत काही ना काही चालू असते. एखादी योजना, एखादा निर्णय किंवा भविष्यातील एखादी शक्यता यावर त्या खूप खोलवर विचार करत असतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना वाटते की कन्या राशीचे लोक जास्त विचार करतात, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक गोष्टीची सर्व बाजूंनी तपासणी करत असतात. तुमच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक विश्लेषण करण्याची क्षमता असते. एखाद्या समस्येकडे पाहताना तुम्ही भावनांपेक्षा तथ्यांना जास्त महत्त्व देता. म्हणूनच संकटाच्या वेळी इतर लोक घाबरलेले असताना तुम्ही परिस्थिती समजून घेऊन योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. अनेक वेळा तुमचे सल्ले नंतर खरे ठरतात, कारण तुम्ही आधी संभाव्य परिणामांचा विचार केलेला असतो. कन्या राशीच्या लोकांना स्वतःची प्रगती खूप महत्त्वाची वाटते. ते इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची कालची आवृत्ती आजपेक्षा चांगली कशी होईल यावर लक्ष केंद्रित करतात.
त्यामुळे ते सतत काहीतरी नवीन शिकत राहतात. नवीन कौशल्ये, नवीन माहिती किंवा नवीन अनुभव यांमधून ते स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही शब्दांपेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवता. अनेक लोक मोठमोठी आश्वासने देतात, पण तुम्हाला प्रत्यक्ष कृती करणारे लोक जास्त आवडतात. म्हणूनच तुम्ही स्वतःही कोणाला मदत करताना किंवा एखादे वचन देताना ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. तुमच्यासाठी विश्वास हा बोलण्याने नाही तर वागण्याने निर्माण होतो. कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या यशाचा मोठा गाजावाजा करत नाहीत. ते शांतपणे मेहनत करतात आणि परिणाम स्वतः बोलू देतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांची खरी क्षमता लोकांना उशिरा कळते. पण एकदा त्यांची गुणवत्ता लोकांच्या लक्षात आली की त्यांना आदर मिळण्यास सुरुवात होते. तुम्हाला आयुष्यात स्थिरता आवडते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बदलांना घाबरता. उलट बदल योग्य वाटला तर तुम्ही तो स्वीकारता. मात्र कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे समजून घ्यायचे असतात. घाईघाईत घेतलेले निर्णय तुम्हाला कधीच पसंत नसतात. आर्थिक बाबतीतही कन्या राशीचे लोक खूप जागरूक असतात. ते प्रत्येक गोष्टीचा विचार करून खर्च करतात. भविष्यातील गरजांचा अंदाज घेऊन नियोजन करणे त्यांना आवडते. त्यामुळे अनेक वेळा इतरांना ते जास्त सावध वाटू शकतात, पण हीच सवय त्यांना अडचणीच्या काळात मजबूत बनवते. एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या मनात खूप मोठी स्वप्ने असतात, मात्र ते त्या स्वप्नांबद्दल सर्वांसमोर बोलत नाहीत. ते आधी मेहनत करतात, तयारी करतात आणि योग्य वेळ आल्यावरच आपल्या ध्येयाची झलक जगाला दाखवतात. म्हणूनच त्यांचे यश अनेकांना अचानक मिळाल्यासारखे वाटते, पण त्या यशामागे वर्षानुवर्षाची शिस्त, संयम आणि सातत्य दडलेले असते. जीवन तुम्हाला अनेक वेळा अशा वळणावर आणते जिथे तुमच्या संयमाची परीक्षा होते. पण तुमच्यातील एक विशेष ताकद म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही हार मानत नाही. बाहेरून शांत राहून आतून स्वतःला सावरत पुढे जाण्याची कला तुमच्यात नैसर्गिकरित्या असते आणि हीच ताकद भविष्यात तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाऊ शकते जिथे पोहोचण्याची कल्पनाही अनेकांना केलेली नसते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावातील आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांना लोकांच्या खऱ्या भावना ओळखण्याची विलक्षण क्षमता असते. समोरची व्यक्ती कितीही हसत बोलत असली तरी तिच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज तुम्ही अनेकदा अचूक लावू शकता. म्हणूनच तुम्ही लोकांची निवड खूप काळजीपूर्वक करता. तुमच्या आयुष्यात अनेक ओळखी येतात, पण खऱ्या अर्थाने जवळचे लोक फार थोडे असतात. तुम्हाला दिखावा अजिबात आवडत नाही. बाहेरून मोठेपणा दाखवणाऱ्या किंवा सतत स्वतःचे कौतुक करणाऱ्या व्यक्तींपेक्षा साधे, प्रामाणिक आणि जमिनीवर राहणारे लोक तुम्हाला जास्त आवडतात. कारण तुम्ही व्यक्तीची किंमत तिच्या शब्दांनी नव्हे तर तिच्या चारित्र्याने आणि वागण्याने मोजता. त्यामुळे तुमच्या मैत्री आणि नात्यांमध्ये खोली असते, वरवरपणा नसतो. कन्या राशीचे लोक अनेकदा इतरांच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. त्यांना स्वतःला कदाचित याची जाणीव नसते, पण त्यांच्या एका सल्ल्यामुळे किंवा एका योग्य वेळी दिलेल्या शब्दामुळे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. लोक तुमच्याकडे फक्त मदतीसाठीच नाही तर स्पष्ट आणि प्रामाणिक मतासाठी येतात. कारण तुम्ही परिस्थितीला भावनांच्या धुक्यातून नव्हे तर वास्तवाच्या प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न करता. तुमच्या मनात एक शांत बंडखोरही दडलेला असतो. तुम्ही उगाच वाद घालत नाही, पण एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तिच्या विरुद्ध उभे राहण्याची ताकद तुमच्यात असते. अनेक वेळा तुम्ही गर्दीच्या विरुद्ध दिशेने चालता, कारण तुम्हाला लोकप्रियतेपेक्षा सत्य महत्त्वाचे वाटते. त्यामुळे सुरुवातीला लोक तुमच्या विचारांशी सहमत नसतील, पण कालांतराने त्यांनाच तुमच्या विचारांची किंमत कळते. तुमच्या व्यक्तिमत्वात एक विशेष संयोजन असते, कोमलता आणि कठोरता. ज्या लोकांवर तुम्ही प्रेम करता त्यांच्यासाठी तुम्ही खूप हळवे असता, पण तत्वांच्या बाबतीत तुम्ही कोणतीही तडजोड करत नाही. म्हणूनच काही लोक तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. त्यांना तुमचा एकच पैलू दिसतो, पण तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक स्तर असतात. कन्या राशीच्या व्यक्तींना वेळेचे महत्त्व खूप चांगले समजते. तुम्ही आयुष्यातील प्रत्येक टप्प्याकडे शिकण्याची संधी म्हणून पाहता. एखादी चूक झाली तर तिच्यावर रडत बसण्याऐवजी त्यातून काय शिकता येईल याचा विचार करता. त्यामुळे प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी एक नवीन धडा बनतो आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होत जाता. तुम्ही सहजपणे कोणासमोर मन मोकळे करत नाही. तुमच्या भावना, स्वप्ने आणि भीती याबद्दल फार कमी लोकांना माहीत असते. यामुळे अनेकांना तुम्ही गूढ वाटू शकता, पण ज्यांनी तुमचा विश्वास जिंकला आहे त्यांना माहीत असते की तुमच्या शांत स्वभावामागे खूप संवेदनशील आणि प्रामाणिक मन आहे. जीवनात तुम्हाला सर्वात जास्त समाधान तेव्हा मिळते जेव्हा तुमच्या प्रयत्नांमुळे कोणाचा तरी फायदा होतो. स्वतःचे यश तुम्हाला आनंद देते, पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर
तुमच्यामुळे आलेले हास्य तुम्हाला अधिक समाधान देऊन जाते. ही निस्वार्थ वृत्तीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते. भविष्यात कन्या राशीच्या अनेक व्यक्तींना असे क्षण अनुभवायला मिळू शकतात जे त्यांच्या आतापर्यंतच्या मेहनतीचे फळ ठरतील. अनेक वर्षे शांतपणे केलेले प्रयत्न, घेतलेली जबाबदारी आणि दाखवलेला संयम यांचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. लोकांना तुमचे यश एका दिवसात मिळालेले वाटेल, पण तुम्हाला माहीत असेल की त्या यशामागे असंख्य न बोललेले संघर्ष, त्याग आणि सातत्यपूर्ण प्रयत्न लपलेले आहेत. आणि कदाचित हेच कन्या राशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ते स्वतःचा मार्ग शांतपणे तयार करतात, कोणालाही न दुखावता पुढे जातात आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या कर्तृत्वाने जगाला उत्तर देतात. त्यांच्या प्रवासात गोंगाट कमी असतो, पण परिणाम मात्र खूप मोठे असतात. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट खूप विशेष असते. त्या कोणत्याही गोष्टीचा फक्त बाह्य भाग पाहत नाही, तर तिच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. एखादी घटना घडली की इतर लोक परिणाम पाहतात, पण तुम्ही त्या परिणामामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करता. म्हणूनच तुमचे निर्णय अनेकदा विचारपूर्वक आणि दूरदृष्टी ठेवून घेतलेले असतात. तुमच्या स्वभावात एक नैसर्गिक स्वावलंबन असते. मदत मिळाली तर तुम्ही तिचा आदर करता, पण फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहणे तुम्हाला आवडत नाही. अनेक अडचणी तुम्ही स्वतःच पेलण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे तुमच्या संघर्षाची खरी खोली अनेकांना कधीच समजत नाही. लोकांना फक्त तुमची स्थिरता दिसते, पण त्या स्थिरतेसाठी तुम्ही किती मानसिक लढाया दिल्या आहेत हे फार कमी लोकांना माहीत असते. कन्या राशीचे लोक अनेकदा शांत निरीक्षक असतात. एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर किंवा नवीन लोकांमध्ये असताना तुम्ही लगेच स्वतःला व्यक्त करत नाही. आधी वातावरण समजून घेता, लोकांचे वागणे पाहता आणि नंतरच स्वतःची भूमिका ठरवता. ही सवय तुम्हाला चुकीच्या लोकांपासून वाचवते आणि योग्य संधी ओळखण्यास मदत करते. तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा अंतर्गत शिस्तबद्धपणा असतो. कोणी पाहत नसतानाही योग्य गोष्ट करण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्यासाठी प्रामाणिकपणा हा फक्त इतरांशी वागण्याचा नियम नसून स्वतःशी असलेली बांधिलकी असते. त्यामुळे अनेक वेळा तुम्ही कठीण मार्ग निवडता, पण चुकीचा शॉर्टकट स्वीकारत नाही. कन्या राशीच्या व्यक्तींना शब्दांचे महत्त्व खूप चांगले समजते. त्यामुळे तुम्ही कोणालाही सहज आश्वासन देत नाही, पण एकदा दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करता. म्हणूनच तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक तुम्हाला आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान देतात. तुमच्या उपस्थितीत लोकांना एक प्रकारची सुरक्षितता जाणवते. तुम्हाला गोंधळापेक्षा स्पष्टता आवडते. कोणत्याही नात्यात किंवा परिस्थितीत अस्पष्टता वाढली की तुम्ही अस्वस्थ होऊ शकता, कारण तुमचा स्वभाव सत्य शोधण्याकडे झुकलेला असतो. अर्धवट माहिती, दुटप्पी वागणूक किंवा सतत बदलणारे शब्द तुम्हाला फार काळ स्वीकारता येत नाही. म्हणूनच तुमच्या आयुष्यात टिकणारी नाती बहुतेक वेळा प्रामाणिकपणावर उभी असतात. तुमच्या मनात अनेकदा अशा कल्पना आणि विचार जन्म घेतात ज्यांचा इतरांना लगेच अंदाज येत नाही. तुम्ही गर्दीच्या विचारांमध्ये हरवणाऱ्यांपैकी नसता. स्वतःचा वेगळा दृष्टिकोन तयार करण्याची तुमच्यात क्षमता असते. त्यामुळे अनेकदा तुम्ही एखाद्या विषयावर इतरांपेक्षा खूप आधी योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचता. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा तेव्हा येतो जेव्हा ते स्वतःच्या मूल्याची जाणीव करून घेतात. सुरुवातीच्या काळात अनेकदा त्या स्वतःवर जास्त टीका करतात किंवा स्वतःच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करतात. पण जसजसा अनुभव वाढतो तसतसे त्यांना समजू लागते की त्यांची शांतता ही कमजोरी नसून ताकद आहे. त्यांची संयमशीलता ही मर्यादा नसून एक मोठे शस्त्र आहे. तुमच्याकडे एक अशी ऊर्जा असते जी गोंधळलेल्या परिस्थितीलाही हळूहळू व्यवस्थित करू शकते. लोक जिथे समस्या पाहतात तिथे तुम्ही उपाय शोधण्याचा प्रयत्न करता. म्हणूनच अनेक वेळा कुटुंब, मित्र किंवा सहकारी एखाद्या कठीण प्रसंगी तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी वळतात. त्यांना माहीत असते की तुम्ही भावनेच्या भरात नव्हे तर समजूतदारपणे विचार कराल. आयुष्याच्या पुढील प्रवासात तुमच्यासाठी सर्वात मोठा धडा कदाचित हा असू शकतो की प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याची गरज नसते. काही गोष्टी वेळेवर सोडून दिल्या की त्या स्वतः योग्य दिशेने घडत जातात. जेव्हा तुम्ही मेहनत आणि विश्वास यांचा समतोल साधता तेव्हा तुमच्या समोर अशा संधी उभ्या राहतात ज्या पूर्वी अशक्य वाटत होत्या. कन्या राशीचा खरा प्रभाव हा मोठ्या आवाजात दिसत नाही, तो लोकांच्या जीवनात निर्माण झालेल्या सकारात्मक बदलांमधून दिसतो. तुमची उपस्थिती, तुमची विचारसरणी आणि तुमची सातत्यपूर्ण वृत्ती अनेकांना प्रेरणा देत असते. आणि म्हणूनच जरी तुम्ही प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न करत नसाल तरी योग्य वेळ आल्यावर तुमचे कर्तृत्वच तुमची ओळख बनते. कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात एक अतिशय मनोरंजक गोष्ट आढळते. त्या लोकांना त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या सवयींवरून ओळखतात.
एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती सातत्याने काय करते हे तुम्ही जास्त लक्षात ठेवता. त्यामुळे तुमच्यासमोर बनावटीपणा फार काळ टिकत नाही. तुम्ही शांत असला तरी समोरच्या व्यक्तीच्या स्वभावातील सूक्ष्म बदल तुमच्या नजरेतून सुटत नाहीत. तुम्हाला जीवनात खोली आवडते. वरवरच्या गप्पा, उगाचचा दिखावा किंवा क्षणिक लोकप्रियता यापेक्षा अर्थपूर्ण संवाद, खरे नाते आणि दीर्घकालीन उद्दिष्टे तुम्हाला अधिक आकर्षित करतात. त्यामुळे अनेक वेळा तुम्ही गर्दीत असूनही स्वतःच्या विचारविश्वात रमलेले दिसता. कारण तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाचा काहीतरी अर्थ असावा असे वाटते. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळीच मानसिक ताकद असते. संकट आले की अनेक लोक आधार शोधतात, पण तुम्ही प्रथम परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करता. तुमचे मन समस्या किती मोठी आहे यावर अडकून राहत नाही, तर ती सोडवण्यासाठी काय करता येईल याचा मार्ग शोधू लागते. यामुळेच अनेक कठीण प्रसंगांमधून तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक सक्षमपणे बाहेर पडता. तुम्हाला कोणतीही गोष्ट अर्धवट समजून घेणे आवडत नाही. एखादा विषय, एखादी कला, एखादे काम किंवा एखादी व्यक्ती तुम्ही तिच्याबद्दल शक्य तितकी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करता. ही जिज्ञासा तुमच्या प्रगतीमागील एक मोठी ताकद असते. इतर लोक जिथे थांबतात तिथे तुम्ही अजून शिकण्याची संधी शोधत असता. तुमच्या व्यक्तिमत्वात एक शांत आत्मविश्वास असतो. तुम्ही सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात नसता, कारण तुमचा विश्वास टाळ्यांवर नसून गुणवत्तेवर असतो. लोकांनी तुमची प्रशंसा करावी यापेक्षा तुम्ही केलेले काम योग्य आहे, परिणामकारक असावे याला तुम्ही जास्त महत्त्व देता. कन्या राशीचे लोक वेळोवेळी स्वतःच्या आयुष्याचा आढावा घेत असतात. तुम्ही भूतकाळातील अनुभवांकडे फक्त आठवणी म्हणून पाहत नाही, तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करता. कोणत्या निर्णयामुळे फायदा झाला, कोणत्या गोष्टीने नुकसान झाले आणि पुढे काय सुधारता येईल याचा विचार तुम्ही मनापासून करता. त्यामुळे तुमच्यात अनुभवातून विकसित होण्याची क्षमता खूप मजबूत असते. तुम्हाला शांत वातावरणात विचार करायला आवडते. सततचा गोंधळ, नकारात्मकता किंवा निरर्थक वादविवाद तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकू शकतात. म्हणूनच आयुष्यात एखादा छोटासा निवांत क्षण, निसर्गाच्या सानिध्यातला वेळ किंवा स्वतःसोबत घालवलेला वेळ तुम्हाला नव्याने ऊर्जा देऊन जातो. तुमच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही लोकांना दुसरी संधी देऊ शकता, पण त्यात चुकीची अमर्याद पुनरावृत्ती स्वीकारत नाही. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, कारण तुमच्यासाठी नात्यांची किंमत खूप मोठी असते आणि त्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. कन्या राशीचे व्यक्ती अनेकदा स्वतःच्या क्षमतेपेक्षा कमी बोलतात आणि जास्त करून दाखवतात. त्यांच्या अनेक योजना, स्वप्ने आणि ध्येय लोकांना शेवटच्या टप्प्यातच समजतात, कारण तुम्ही यशाची घोषणा आधी करत नाही, तर त्यासाठी आवश्यक असलेली तयारी शांतपणे करत राहता. हीच वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देते. तुमच्या भविष्याकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. तुमच्यात दीर्घकालीन यश मिळवण्याची क्षमता असते, कारण तुम्ही झटपट परिणामांपेक्षा सातत्यावर विश्वास ठेवता. छोट्या छोट्या पावलांनी पुढे जाण्याची तुमची सवयच पुढे मोठे अंतर पार करून देते. अनेकांना तुमचा प्रवास साधा वाटेल, पण जे जवळून पाहतील त्यांना समजेल की त्या प्रवासात किती शिस्त, किती संयम आणि किती आत्मविश्वास दडलेला आहे. आणि म्हणूनच कन्या राशीची खरी ओळख केवळ तिच्या बुद्धिमत्तेमुळे नाही, तर प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम, अधिक शहाणे आणि अधिक परिपक्व बनवण्याचा तिच्या अद्भुत क्षमतेमुळे निर्माण होते. वेळ जसजसा पुढे सरकतो तसतसे तिच्या व्यक्तिमत्वातील हे गुण अधिक तेजाने झळकू लागतात आणि तिचा प्रभाव लोकांच्या मनावर कायमस्वरूपी उमटत जातो. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट विशेष दिसून येते. त्या स्वतःसाठी नियम बनवतात आणि शक्य तितके त्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. इतरांना ते साधे वाटू शकते, पण तुमच्या दृष्टीने शिस्त ही यशाचा पाया असते. त्यामुळे अनेक वेळा कोणी पाहत नसतानाही तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहता. ही सवयच तुम्हाला हळूहळू इतरांपेक्षा वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे मूल्य तिच्याकडे काय आहे यावरून ठरवत नाही, तर ती व्यक्ती अडचणीच्या काळात कशी वागते यावरून ठरवता. सुखात साथ देणारे अनेक असतात, पण संकटात खंबीरपणे उभे राहणाऱ्यांनाच तुम्ही खरे मानता. त्यामुळे तुमच्या आयुष्यात टिकणारी नाती ही नेहमी परीक्षेतून गेलेली असतात. कन्या राशीच्या लोकांना आयुष्यातील लहान गोष्टींमध्येही अर्थ सापडतो. एखादा साधा संवाद, कोणाची मनापासून केलेली मदत, एखादी शिकवण किंवा एखादा अनुभव तुमच्या मनावर खोल परिणाम करू शकतो. म्हणूनच तुमच्या आठवणी फक्त मोठ्या घटनांनी बनलेल्या नसतात, त्या असंख्य छोट्या क्षणांनी विणलेल्या असतात.
तुमच्या स्वभावात एक प्रकारची अंतर्मुख ताकद असते. तुम्ही प्रत्येक भावना जगासमोर मांडत नाही. आनंद असो किंवा वेदना, अनेक गोष्टी तुम्ही स्वतःपुरत्याच ठेवता. यामुळे लोकांना वाटते की तुम्ही सहज प्रभावित होत नाही, पण वास्तवात तुम्ही प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवता. फरक इतकाच की तुम्ही त्याचे प्रदर्शन करत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट शिकवली तर तुम्ही ती लक्षात ठेवता, पण एखादा अनुभव आला तर त्यातून आयुष्यभरासाठी धडा घेता. त्यामुळे वेळ जसजसा पुढे जातो तसतसे तुम्ही अधिक परिपक्व होत जाता. तुम्ही केलेल्या चुका पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करता आणि प्रत्येक अपयशाला पुढच्या यशाची तयारी मानता. कन्या राशीच्या व्यक्तींना कृत्रिमता आवडत नाही. त्यांना खरेपणा आवडतो. मग तो एखाद्या व्यक्तीमध्ये असो, नात्यात असो किंवा कामात असो. म्हणून जे लोक मुखवटे घालून वापरतात त्यांच्यापासून तुम्ही नकळत अंतर ठेवू लागता. तुम्हाला अशा लोकांची सोबत आवडते जे स्वतःसारखे राहतात आणि दिखाव्यापेक्षा स्वभावाला महत्त्व देतात. तुमच्यात एक दुर्मिळ गुण असतो. तुम्ही इतरांच्या चुका समजू शकता, पण त्याच वेळी त्यांची जबाबदारीही ओळखता. तुम्ही कोणालाही सहज दोष देत नाही, पण चुकीचे योग्य म्हणूनही स्वीकारत नाही. त्यामुळे अनेक वेळा लोक तुम्हाला निष्पक्ष आणि समतोल विचार करणारी व्यक्ती मानतात. तुम्ही आयुष्यात जे काही निर्माण करता त्यामध्ये सातत्य असते. काही लोक अचानक वेगाने पुढे जातात आणि तितक्याच वेगाने मागे पडतात, पण तुमचा मार्ग वेगळा असतो. तुम्ही हळूहळू पाया मजबूत करता आणि मग त्यावर यशाची इमारत उभी करता. म्हणूनच तुमच्या यशामध्ये स्थैर्य असते. कन्या राशीच्या व्यक्तींना एकांताची भीती नसते. उलट काही वेळ स्वतःसोबत घालवला की तुमचे विचार अधिक स्पष्ट होतात. त्या काळात तुम्ही स्वतःचे ध्येय, दिशा आणि पुढील पावले यांचा विचार करता. त्यामुळे एकांत तुमच्यासाठी कमकुवतपणाचे चिन्ह नसून आत्मपरीक्षणाचे साधन असते. तुमच्या मनात एक गोष्ट कायम असते, काहीतरी अर्थपूर्ण करून दाखवायचे. केवळ जगणे नव्हे तर आपल्या अस्तित्वाला मूल्य द्यायचे. म्हणूनच तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नामागे एक उद्देश असतो. तुमच्या दृष्टीने यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नसते, तर स्वतःच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने निर्माण केलेली ओळख असते. भविष्यात तुमच्या आयुष्यात असे काही टप्पे येऊ शकतात जिथे तुम्हाला तुमच्या संयमाचे आणि सातत्याचे मोठे फळ मिळेल. त्यावेळी लोकांना फक्त तुमची उपलब्धी दिसेल, पण तुम्हाला माहीत असेल की त्यामागे असंख्य शांत दिवस, न दिसणारी मेहनत आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास होता. आणि हाच विश्वास तुम्हाला पुढेही नवीन शिखरे गाठण्यासाठी प्रेरणा देत राहील. जर तुम्ही कन्या राशीचे असाल आणि या गोष्टींमध्ये तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या स्वभावातील कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त खास बनवतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या आयुष्यात दडलेला एखादा अनुभव इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो, त्यामुळे तोही शेअर करायला विसरू नका. अशा सखोल आणि वेगळ्या राशी विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील राशीविषयक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तुमचा एक प्रतिसाद या परिवाराला अधिक मजबूत बनवू शकतो.